माननीय अध्यक्ष महोदय, मी या ठिकाणी राज्याच्या 2025-2026 या अर्थसंकल्पावर माझं मत मांडण्याकरता उभा आहो. खरं तर आपल्या राज्याचे अर्थमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी आपल्या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सहकार्याने जो अर्थसंकल्प सादर केला, त्या अर्थसंकल्पाचं मी माझ्या मतदारसंघातील जनतेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. खरं तर हा अर्थसंकल्प म्हणजे जनताभिमुख असून राज्याच्या प्रगतीला गती देणारा अर्थसंकल्प आहे. देशाचे पंतप्रधान, विश्वभूषण, देश गौरव जननायक नरेंद्रजी मोदी यांनी 2047 पर्यंत भारत हा विकसित राष्ट्र करण्याचा जो संकल्प केला, त्या संकल्पाला पुढे नेत आजच्या राज्याचा अर्थसंकल्प सादर झाला. आपल्या राज्याच्या अर्थमंत्र्यांनी सांगितलं की महाराष्ट्रात थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही आणि विकसित देशाचं स्वप्न पाहताना आपलं राज्य जोपर्यंत विकसित होणार नाही तोपर्यंत हा देश सुद्धा विकसित होणार नाही. आणि या अनुषंगाने निश्चितच या राज्याचा चौफेर विकास व्हावा, 2047 पर्यंत आपलं राज्य सुद्धा विकसित राष्ट्र व्हावा या दिशेने टाकलेले पाऊल आहे. नुकत्याच आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दावोसच्या माध्यमातून 15,72,000